मंकी इथे झोपते. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. इट्स 9 o'clock. आमचं ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालेलं आहे अँड वेलकम टू माय चॅनल. आजच्या व्लॉगमध्ये आम्ही उटीपासनं ते कोइंबतूर जाणार आहोत आणि मधात कुन्नूर आहे. सो आम्ही कुन्नूरमध्ये 3 to 4 प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत. आय डोंट नो आता किती होते, कारण 12:30 वाजता आम्हाला इथे पोहोचायचं आहे कोइंबतूर, कारण आज आम्ही टॅक्सी रिटर्न करणार आहोत. तर आणि आजचा अजून एक वेगळा प्लॅन आहे. आज आम्हाला ईसा वगैरे जायचं आहे, तर ते तिथेच आहे. तर म्हणून आज आम्ही टॅक्सी नाही केली. तर त्याच्या पॅकेजमध्ये असं होतं की तो आम्हाला कोइंबतूर रिटर्न करेल, बट मधात कुन्नूर आहे. तर आम्ही त्याला म्हटलं की आम्हाला 2-3 प्लेसेस एक्सप्लोअर करायचे आहे. सो आज आम्ही कुन्नूर पण व्हिजिट करू अँड मग कोइंबतूरमध्ये आम्हाला ईसा वगैरे जायचं आहे, तिकडे जाऊ. अँड वन मोर थिंग, 2 गोष्टी मी सांगायची राहिली. उटी हे एकदम हिल स्टेशन आहे. ते इथे असं आहे की इथे 1 लिटरवाल्या ज्या बॉटल्स आहेत त्या अलाउड नाही आहे. तर तुम्हाला इथे 5 लिटर्सच्या बॉटल मिळतात, त्याच घ्याव्या लागतात. सो आपले मुलं छोटे आहे आणि आपण जेव्हा बाहेर जातो तर त्यावेळेस मेक शुअर की तुम्ही तुमच्या घरून 1 लिटरवाल्या बॉटल्स घेऊन या. बस हेच एक सांगायचं आहे. बाकी आज कुन्नूरमध्ये काय एक्सप्लोअर करणार आहे, सो स्टे ट्यून्ड. हो, मंकी इथे झोपते. सो दिस इज अवर सेकंड पॉईंट ॲक्च्युली. पहिला सिम्स पार्क होता, बट इट्स लाईक आपला जो उटीचा जो पार्क गेलो होतो त्याच्यासारखा आहे, म्हणून आम्ही तो स्किप केला. ते नुसतं धुकं आहे. सकाळी सकाळी आलो तर काहीच दिसत नाही आहे. इतका सुंदर वेदर आहे, म्हणजे खूपच अमेझिंग. म्हणजे आय कांट एक्सप्रेस इन माय वर्ड्स. म्हणजे इतकं धुकं म्हणजे असं वाटते की आपण जनरली नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ट्रिप्स प्लॅन करतो, बट ही आमची एकदम बेस्ट प्लॅनिंग होती. आय रिअलाइज दिस. आमची अधिराई एकदम कार्टून नेटवर्क आहे. तिला ती म्हणे सोडा घेते. ही नाही माहिती का तिला काय म्हटलं का तू तिला सोडा नाही घ्यायसाठी? कारण की मंकी घेते सोडा, म्हणून मी घेतलं नाही. अशी बोलली तिला ते मंकी पिऊन घेईन म्हणून. आमचा जो नेक्स्ट पॉईंट आहे हा आहे डॉल्फिन्स नोज पॉईंट. म्हणजे ह्या ज्या पॉईंटचा जो व्ह्यू आहे तो डॉल्फिनच्या नोज सारखा आहे, म्हणून हा डॉल्फिन्स नोज पॉईंट आहे. ठीक आहे, धुकं थोडं कमी झालं म्हणून काहीतरी दिसत तरी आहे, नाही तर याच्या आधी तर काही दिसतच नव्हतं. धीरा, हे काय आहे ग? हे डियल नाही, बकरी आहे. ही डियल आहे. बकरी आहे, बकरी सारखीच दिसत आहे ती. असं का? इथे ऑथेंटिक मसाला मार्केट्स पण होते आणि जे इथले मसाल्याचा जो टेस्ट होता ना, स्मेल होता, तो एकदम खूप एनहान्सिंग स्मेल होता. आणि म्हणून मग मी तिथली ना लॉंग थोडी टेस्ट करून बघितली अँड ॲक्च्युअलमध्ये लॉंगचा जो टेस्ट होता ना, तो खरंच खूप ओरिजिनल होता. आपण जी घेतो ना असं वाटतं त्याच्यातला रस काढलेला आहे, बट ही जी लॉंग आहे ही खूप एनहान्सिंग होती. तर आम्ही इथनं ना लॉंग थोडी परचेस केली, कारण ती मला ॲक्च्युअलमध्ये छान वाटली. बघा, फॉगी वेदर, ड्राईव्ह करायला पण इट्स डिफिकल्ट, बट बसणाऱ्यांसाठी इट इज फुल ऑफ एन्जॉयमेंट. आम्ही जेव्हापासून वादी फिरत होतो ना, राहुलने 4-5 वेळा म्हटलं असेल की भजे असते तर किती चांगलं झालं असतं, भजे असते किती चांगलं झालं असेल. तिने दिले हे कोणते भजे. हिज एक्सप्रेशन सेज ऑल. म्हणजे सिरियसली आपल्या तिकडच्या लोकांचं साऊथमध्ये आल्यावर खाण्याचे खूप जास्ती हाल होतात. हॅलो फ्रॉम कोइंबतूर. आम्ही ऑलमोस्ट 3:30 वाजता वगैरे कोइंबतूर पोहोचलो. कुन्नूर वगैरे बघून. कुन्नूरमध्ये आम्ही फक्त 2 ते 3च प्लेसेस बघितल्या, कारण असं होतं की सगळीकडे फॉग होता, तर पॉईंट्स पण काही व्यवस्थित दिसत नव्हते आणि आम्हालाही लवकर पोहोचायचं होतं. 12:30चा तर डेडलाईन होती, बट ते आम्हाला मधात खूप सगळं ट्रॅफिक लागलं. म्हणजे तिथलं ट्रॅफिक पण मला मुंबईची आठवण आली. इथेही खूप सगळं ट्रॅफिक मिळालं, कारण पाऊस वगैरे सुरू होता. तर आम्हाला 3-3:30 वगैरे कोइंबतूरच्या हॉटेलमध्ये चेक इन करायला लागले.
तर आता आम्ही थोडं रेस्ट केलं. आता 5 वाजलेले आहे. आता आम्ही जाणार आहो ईसा. ठीक आहे. ईसाला काय फेमस आहे, जर समजा तुम्हाला माहिती असेल, जर सपोज तुम्ही गेस केलेलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगाल. ईसाला आहे आदियोगीची मूर्ती, म्हणजे खूप मोठी ह्यूज मूर्ती आहे. आणि आय एम सो एक्सायटेड. म्हणजे माझे हस्बंड तर जाऊन आलेले आहे, त्यांचं वर्किंग वगैरे असतं कोइंबतूर, तर ते जाऊन आलेले आहे. बट माझ्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर मला आदियोगीची मूर्ती बघायला जायचं आहे, दर्शन करायला जायचं आहे तिथे. आणि येस, माझ्याकडे 2 गुड न्यूज आहे, त्यानं तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये बघायला मिळेल. सो आजचा व्लॉग जो आहे तो एंडपर्यंत बघायला विसरू नका. ठीक आहे. आणि मी तुम्हाला रक्षाबंधनच्या शुभेच्छा द्यायची विसरली. आज आहे रक्षाबंधन. मी माझ्या भावांसोबत तर बोलली, राख्या पण मी त्यांना पाठवल्या, बट ऑलरेडी प्लॅन्स होते. आणि नेक्स्ट मंथ मला जायचंच, नेक्स्ट मंथ नाही, याच मंथच्या एंडला जायचं आहे, कारण गणपती वगैरे आहे तर मी त्याच्यात जातच असते. म्हणून मी यावेळेस रक्षाबंधनला गेली नाही, तर म्हणून मी राख्या त्यांना पाठवल्या. तर हॅपी रक्षाबंधन टू ऑल ऑफ यू. हे पेरूरचं 600 वर्ष जुने मंदिर होते, जिथलं आम्ही दर्शन केलं. बट इथे ना फोटो अलाऊ नाही आहे. आणि ज्या गोष्टीसाठी मी खूप जास्त एक्सायटेड होती, ती गोष्ट आज ती विश आज माझी फुलफिल झाली. म्हणजे आज मला आदियोगीचं दर्शन झालं. म्हणजे लिटरली ज्यावेळेस आम्ही रोडनी जात होतो ना, तर रोडनी तुम्हाला माहिती आहे, सेम रोडनी जर आपण जात असलो तर मूर्ती वगैरे किंवा मूर्तीचे पिक्चर्स वगैरे लावले असते. आमच्या हॉटेलपासनं 45 किलोमीटर होतं. सो 1 तास वगैरे लागत होता. बट तो 1 तास जातच नव्हता. असं वाटत होतं कधी येईल मंदिर. म्हणजे इतकी मोठी एक्साइटमेंट होती. आणि तिथे गेल्यावर इतकी सगळी गर्दी होती. आणि शेवटी दर्शन झालं. माहिती नाही, म्हणजे दर्शन घेतल्यानंतर असं वाटलं की म्हणजे एक फुलफिल झाली एक विश. म्हणजे ही माझ्या बकेट लिस्टमधली एक विश होती की जे मला जायचं होतं दर्शन करायला. 7:15 वाजता ना आदियोगीच्या समोर, एक्झॅक्ट समोर खूप सुंदर लाईट शो होतं. माझे हस्बंड ज्यावेळेस याच्या आधी आले होते ना, त्यांनी बघितला होता. तर म्हणून आता वाजलेले आहे 7:05 झालेले आहेत. एक्झॅक्ट 7:15 वाजता शो सुरू होईल. मी यूट्यूबवर बघितला होता शॉर्ट.
हा शो ड्रोन लाईट्स थ्रू होते म्हणून इतका सुंदर शो होता आणि म्हणजे ऑलमोस्ट 15 मिनटाचा वगैरे शो होता, बट खूप सुंदर म्हणजे खूप छान होता व्हिडिओपेक्षा. आम्ही तिथनं मग मार्ट गेलो होतो. मार्टमधून आम्ही थोडं काहीतरी खायचं सामान घेतलं, कारण असं झालेलं आहे इथे की म्हणजे जेवण यार म्हणजे आपल्या लोकांना साऊथ इंडियन फूडची सवय नाही आहे ना, तर एकदम जेवण होत नाही पोट भरून. तर असे काहीतरी स्नॅक्स आम्ही घेऊन आलो, म्हणजे जेणेकरून थोडं आम्हाला कधी भूक लागली काही लागली तर आम्ही खाऊ शकू. तो आता आम्ही आलेलो आहे आमच्या रूमवर आणि आमचं जे आहे ना आदियोगीचं जे स्टॅच्यूचं जे दर्शन आहे ते खरंच खूप अमेझिंग म्हणजे खूप छान झालं. मला इतकं एक्सपेक्टेशन्स होती की म्हणजे मला दर्शन करायचं आहे. आय डोंट नो व्हाय, म्हणजे मी बघायची जाताना, माझी बहीण पण जाऊन आली होती, हेही जाऊन आले होते. आणि म्हणजे तो स्टॅच्यू खूप मोठा ह्यूज आहे, ॲक्च्युअलमध्ये खूप जास्ती ह्यूज आहे, तर मला बघायचा होता. तर ती एक इच्छा आज पूर्ण झाली, तर असं मनाला समाधान झाल्यासारखं वाटते. म्हणजे आय एम सो हॅपी टुडे. अँड मी तुम्हाला अजून सांगितलं होतं की आज माझ्याकडे 2 गुड न्यूज आहे. सो त्या 2 गुड न्यूज कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवून देते. सो मी तुम्हाला माझा लाईव्ह डॅशबोर्ड अपडेट दाखवून देते. आजची तुम्ही बघू शकता 9 वाजलेले आहे. रिफ्रेश केलं आहे. माझी जी आजची अर्निंग आहे ती 28,000 रुपीज आहे. म्हणजे मी तुम्हाला डेट पण चेक करून देते. आज म्हणजे बघितलंच असेल ना तुम्ही, मी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे आणि मी जस्ट मला माहिती होतं की म्हणजे काही एनरोलमेंट्स असते, कारण ज्या दिवशी ऑफर असतो ना त्या दिवशी असं असते की लोकांना एनरोलमेंट करायची असते. सो आजची जी तारीख आहे 9 ऑगस्ट आहे अँड माझी जी सिंगल डेची अर्निंग आहे ती 28,000 रुपीज आहे. सो दिस इज द प्रूफ की आपण ज्या वेळेस म्हणजे ऑटोमेशन सेट असते किंवा आपण एक हाय इन्कम डिजिटल स्किल शिकतो, सो ते तुम्ही वेकेशनवर राहा कशावरही राहा, बट स्टील तुमचे जे स्किल्स आहे ना तुम्हाला अर्निंग करून देते. अँड नाव टर्निंग टुवर्ड्स नेक्स्ट गुड न्यूज ही आहे. नॉट ओनली मी, माय टीम इज ऑल्सो ग्रोईंग. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवून देते. आजच माझ्या एका ॲफिलिएटचा मला मेसेज आला आणि तुम्ही इथे बघू शकता तिची ही जी सेकंड अर्निंग आहे. लास्ट मंथमध्ये तिची पहिली झाली होती आणि आजची तिची जी आहे ना ती सेकंड अर्निंग झालेली आहे अंडर माय मेंटॉरशिप. तुम्ही इथे बघू शकता. सो दिस इज द प्रूफ की म्हणजे फक्त मीच नाही, माझ्या स्टुडंट्स पण ग्रो करतात. आजचा सॅटर्डे आहे, आज माझ्या एका स्टुडंटची अर्निंग झाली, प्लस एक माझी अजून स्टुडंट आहे जिची वेनसडेला अर्निंग झाली. तुम्ही इथे बघू शकता वेनसडे. ओके, सो तिची ही जी आहे ना तिची पहिली अर्निंग हिट झाली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे त्यांनी माझ्याबद्दल किती छान लिहिलेलं आहे. म्हणजे एक हाऊसवाईफनं तिच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून एक स्वतःचं करिअर कसं रिस्टार्ट करू शकते ते ती माझ्यापासून शिकली. म्हणजे शी इज ब्लेस्ड. ती थँकफुल आहे की मी जर तुमची रील नसती बघितली तर आजही मी 95च्या याच्यातच अडकलेली असती. सो म्हणजे इतका अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे मीच फक्त ग्रो नाही करत आहे, माझे स्टुडंट्स पण ग्रो करतात अंडर माय मेंटॉरशिप. दिवस खूप 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 हॅपी होता. म्हणजे असं झालं की मला दर्शन पण करायला मिळालं आज अँड माझ्यासोबत माझ्या स्टुडंट्सची पण अर्निंग झाली. सो याच्यापेक्षा अजून मोठं सुख काही नसते, कारण ज्यावेळेस ना मी एकटी ग्रो करते, बट इट्स ओके की मी हाय इन्कम डिजिटल स्किल्स शिकली, बट त्या गोष्टी मी माझ्या स्टुडंट्सला पण देत आहे, हे अजून मोठं सुख असते. कारण आपण समोरच्याला सेम अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करत आहोत, सेम गाईडलाईन्स देत आहोत, सेम एन्व्हायरमेंट्स देत आहोत. ठीक आहे, सो हे त्याचं एक पोचपावती आहे किंवा इट्स अ रियालिटी चेक की म्हणजे तेही एकदम प्रॉपर इम्प्लिमेंट करतात. सो दिस इज द फ्लेक्झिबिलिटी ऑफ दिस प्लॅटफॉर्म. आता तर तुम्ही सगळं डोळ्यासमोरच बघितलेलं आहे. मी वेकेशनवर आलेली आहे. तुम्ही माझे डेली व्लॉग्स पण बघत असेल. मी म्हणजे रोज शूट करत आहे. तर चालता फिरता घुमता फिरता ही जर इतकी फ्लेक्झिबिलिटी कोणी आपल्याला दिली तर अजून आयुष्यात कायच पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. उद्या आम्ही चाललो आहे कोडाईकनाल फ्रॉम कोइंबतूर. सो सी यू टुमॉरो. गुड नाईट.